स म्हणजे सत्यानं सत्सते वचन वागणारा माणूस. सगळेजण प्रेमानं वागतायत, कोणी कोणाचं नुकसान करत नाही, सगळे सत्याने वागतायत. बांध कोण पडते, कडे कोण देते, बंद कोण जाऊन टाकते, जनावरांचं कोण नुकसान करते, माणसंच ना. वाघाकडून आग लागत नाही, हत्तीकडून आग लागत नाही. म्हणजे माणसाच्या पोटी जन्माला आणि माणसाच्या वाघाकडून म्हणून तुकारामांनी सांगितलं की अत्यंत भाग्यवंत आहे, देव लोकाला मागून मिळत नाही, तुला मिळालाय. या मनुष्याची किंमत कर. जे तू करू शकते ते इतर कोणीही करू शकत नाही. आम्ही संत होऊ शकतो, पंत होऊ शकतो, माणूस होऊ शकतो, देव होऊ शकतो, हे फक्त माणसालाच करता येतं. मनुष्य देहामध्ये पोटाला जरी रामराम शिकवला असतं ना, रामराम असं म्हणतो ना, अंतकाळी भगवंताची आठवण झाली पाहिजे. आणि मरणी जयाचे आठवे, तो तेच गती ते पावे, म्हणून सदा सदावे मागे चिंतवा. अर्जुना, मृत्यू समयी ज्याला ज्याची आठवणी तो त्याच्या जन्माला जातो. जसं आपण त्या गर्भकाळाची कथा पाहतो, प्रचंड पुण्य केलं जातं मुलं, आणि त्या हरणाच्या पोटाला काय काय कोण समाडा म्हणलं आणि हरणाच्या पोटाला गेलं. आयुष्यभर भक्ती केलेला माणूस मृत्यू समयी कशा काढला, त्या हरणाला. बरोबर आहे. म्हणून मला काय म्हणाले, सदैव माझी भक्ती कर. आता सदैव भक्तीमध्ये आपण त्या पोटाला शिकवायला असतं. काय शिकवायचं, राम राम म्हणायला शिकवायला. आता मांजर येते त्याला खायला, किंवा कुत्रे येते त्या पिंजऱ्यात जातं जनक मारायला. आता पोपटाला राम राम म्हणावं म्हणतं का सांगावं, क्या करते मला कोणतं वाचव म्हणतं. अरे राम म्हण ना, कारण त्याला राम म्हणायला फक्त शिकवलंय, त्याला अर्थ बी माहित नाही, दिले गेलं नाही. म्हणजे असे पोपटपंची नका हो, अंतकरणात होणार, त्याच्यावर श्रद्धा ठेवून होणार. ज्याला देव 100% खात्री आहे ना, तेच कीर्तन आहे का. आणि देव आहे का नाही शंका थोडी जरी असेल ना, ते 20 लाखाच्या गाडीचं पंक्चर आहे ना, ते पंक्चर होतं, काहीच उपयोग राहत नाही त्याचा. 100% देव असं वाटला की मग त्याची भक्ती वाढते. भक्ती केली जावी आणि भावाचे पाहुणे भरते या. भगवंताला भक्त भक्ती लागते. पत्रां पुष्पां फलांतो योगे भक्त्या प्रेक्षते. पान दे, फुल दे, वाळ दे, कसं दे, आनंदाने दे. भगवंताला खाऊ घाल, भगवंती तुला खाऊ घालते. पुन्हा खाऊ घालते देवाने. सुदाण्याचे पोहे खाल्ले, सुदाण्याला खाऊ घातलं. शेकडीची बोरं खाल्ले, तिला खाऊ घातलं. करमाबाईची खिचडी बिना सणाचं जाते, तिला खायचा, भगवंतीला खाऊ घालायचं. नामदेव महाराज जेवायचे, नामदेवाला खाऊ घालायचे. तुम्हाला पण खाऊ घालते. खाऊ घालत नसेल ना, आम्ही तर किमान खाऊ घालतो का. एकमेका देवोकी सुखी घालू मुळे. छोटासा मुद्दा तुम्हाला सांगायचा राहून गेला. बरेच लोक कंटाळल्यासारखं पाय काढतात, लाजतात, जवळ घेतात, पाय काढतात, लाजतात, जवळ घेतात. महिला पण तुमच्या असं करतात. पाय बिलकुल लांब करा. तुमच्या पाय जर कळला गेला ना, बिलकुल पाय लांब करा. कंबर दुखते तर टेकून बसा. फारच का अंगामध्ये त्रास होतोय, जेव्हा आम्ही उठले म्हणतो काय चाल म्हणतात ना, त्या जागेवर राहा आणि मस्त टाळा. इकडे डोगून कापू नका. मी माझ्या तुमचं नाही सांगत, यांनी सांगितले ना. मनाचा मार्ग करिता इंद्रिया दुःख देता, एक मोक्षाशी ऐका श्रवणाची माझी. तुझं मन मारू नको, तुझ्या इंद्रियाला दुःख नको. इंद्रिय म्हणजे काय, हात पाय कान नाक कळालं, पण तुझं फक्त लक्ष असू दे. हाता पायाला कुठले बनवण्याचे पायाला करा, कशात लिहिले. जर समजा तुमचं सगळं लक्ष पायात असेल तर तुम्ही काय म्हणताल, आता तिसरं चरण चालू आहे, बापरे अजून चौथं, बापरे लई वेळ लागणार आहे. आणि तुझं जर सगळं लक्ष पायात आहे, माझं कीर्तन कोण आहे करायला, त्याच्यापेक्षा पायाला लक्षात. एकमेका एकमेकाच्या मुखामध्ये द्यायचंय. आमचं एक प्रशिक्षण, फार सुंदर प्रशिक्षण होतं. ते बॉल म्हणतात त्याला, अशी वाटी होती मोठी, त्या वाटीमध्ये खीर ठेवली होती आणि अशी लांब काढी काठी दिसते ना बाबाची, अशी लांब काढी होती. त्या काढीला चमचा बांधला होता पुढे. आपण त्या काडीच्या बुडाला धरायचं आणि त्या वाटीमध्ये घालायचं, आपण खायचं. अहो किती केलं ना, तर काय तोंडाला येतच नव्हतं. अशी काठी चमचे इतक्या पुढे जायच्या, किती धरून ओढलं तरी. म्हणजे थोडं डोकं लावलं, काय केलं, त्या वाटीमध्ये चमचा हात लांब केला आणि त्या हातावर चमच्याने टाकला. हातावर टाकला, हाताने चालून खावा. मला लई आनंद वाटला की आपण जिंकलो. तो शिकवणारा जो होता तो काय म्हणाला, नो सर, नॉट लाईक दिस. सर असं नाही केलं. अरे असं नाही तर कसं आहे, आय कॅन शो यू सर, मी दाखवा, प्लीज ओपन युअर माउथ सर, तुमचं तोंड उघडा सर. मी आ केलं. त्याने ते चमचा घातला त्या वाटीमध्ये आणि माझ्या तोंडात टाकला. मी जो चमचा भरला होता मी त्याच्या तोंडात टाकला. एकमेका देव काय म्हणावं लागलं नाही, आपोआप गेला. ज्ञानोबरांनी सांगितलंय, दगडा धुंड्याच्या बाजूला, डोंगराच्या बाजूला जा, ते सुद्धा ठेवून घेतले ना. तरी कड्या तळवटी आपुलाचं बोलू क्रिटी पडिसादू होते मिळत योगे. आपण जर डोंगराच्या कड्याला गेलो, ओम आवाज दिला ना, तर 100% डोंगर सुद्धा तुम्हाला परत करतं. आवाज द्यायला शिका. मला काय देणं घेणं असं त्याच्या घरचा जायगा अजिबात म्हणू नका. आवाज देणार आहेत, माणसं पण आवाज देणार आहेत. तुमच्या गावात एखादा ग्रामसेवक झाला, त्याचं कौतुक करा, मराठी झाला कौतुक करा, ड्रायव्हर झाला कौतुक करा, इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, आम्हाला काय देणं नाही. कलेक्टर होता, आम्हाला काय देणं नाही. त्याच्या घरचा असेल, आम्हाला काय देणं. असे झटके देऊन बोलत जाऊ नका, कारण ते कौतुक आहे. एकमेकाला देणं, एकमेकाला त्यासाठी मला प्रत्येकाला गोड बोलायचं. एखाद्या लेकराला 10वीला चांगले मार्क पडले, वा